डोळ्याच्या 15 झपके होतात तेव्हा एक कष्ट तयार होते. 30 कला जेव्हा तयार होतात तेव्हा एक मुहूर्त तयार होते. 30 मुहूर्त जेव्हा तयार होतात तेव्हा एक कला तयार होते. या संस्कृतीच्या मानानं या संस्कृतीच्या मानानं त्याचे 5 माप संस्कृतीच्या मानानं त्याचे 5 माप तयार केले जातात. शाहीर साहेब वर्ष युग महायुग मनवंतर आणि कल्प त्याचे 5 माप तयार केले जातात. वर्ष युग महायुग मनवंतर आणि कल्प या 5 जणांची सांगाळ घाल या डोळ्यातून आपला नीळबिंदू तयार होते. डोळे प्रत्येकाला आहेत डोळे प्रत्येकाला आहेत पण जोपर्यंत त्याचा नीळबिंदू साबूत आहे तोपर्यंत सृष्टीची आकर्षक शक्तीकडे पाहू शकतो. तोपर्यंत त्याच्या जवळ नीळबिंदू नसेल ते हा सृष्टीकडे पाहणार नाही. कुछ कामी ठरण्या जाते. शाहीर साहेब काय विज्ञान युगाची गोष्ट करता ते रे. पेन कागद घ्या. या कागदावरती हा बिंब पेन ठेवा. हा पेनाचा टोक ठेवता याला बिंब तयार होते अंश तयार होते. या अंशापासून पूर्वीच्या बिंबापर्यंत भिडवताना जोपर्यंत भिडत नाही तोपर्यंत पूर्ण गोल होईल का? या येणाऱ्या क्रियेला आहेत या येणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्याच्यात काही भाग आहेत. तो क्रोध क्रिया करते तेव्हा पूर्ण गोल होते परंतु पहिले अंश तयार होते. एक काय की शून्य कधीही झाला नाही. एक काय की शून्य कधीही झाला नाही. टाळ वाजवा टाळ तापा आपण ताळी वाजवा. या ताळीजवळ हा जो किती ताकदीने हात आणला नाद आला का? जोपर्यंत संघर्ष होत नाही तोपर्यंत नाद येणार नाही. या गोष्टीचं मी असं म्हणतो. काय म्हणतो? अरे आपण हा शून्य जरी हा नुसते शून्य 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 लावला तर काही अर्थ वाटते का? पण एकच्या पहिले शून्य लिहिले तर 10 तयार होतात आणि एकच्या पहिले शून्य लिहिला तर फक्त 1 तयार होते. पण हा शून्याने किती किंमत आहे रहस्यपूर्वक जाणीव तुला असायला पाहिजे. तेव्हा या सृष्टीची विज्ञानाची जाणीव करशील. या विज्ञानाची जाणीव करशील. मी काय म्हणतो त्याला लक्षपूर्वक आहे का? अरे वा वा क्या बात है. अरे शून्यामध्ये सारे अक्षराचा अर्थ मोठा गणित कर या जीवनाचा नफा तोटा गणित कर या जीवनाचा नफा तोटा. शून्यामध्ये सारा अक्षराचा अर्थ मोठा. हा अंश नसता तर अनसता झाला. हा अंश नसता तर 1 नसता झाला. या सृष्टीची निर्मिती देणे विभाजन आपल्याला करता आलं नसतं. या अंशात या शून्यात एवढी ताकद आहे तरी पण 1च्या पहिले शून्य लिहिलं तर शून्याची काही किंमत नाही. काय असू शकते? हो बरोबर आहे. गांभीर्याने विचार करा. कानउघडणी करा. हे माझ्या देश बांधवाचे आहे का काय म्हणतो तर हर जगमगाते सितारे सोम नहीं होते. शाहीर साहेब हर जगमगाते सितारे सोम नहीं होते. ये ऊंची इमारती के हर शहर रोम नहीं होते. हमने माना हर पत्थर दिल मोम नहीं होते और किताबों के हर अक्षर ओम नहीं होते. नहीं होते नहीं होते. त्या पराखडीत ओम नाही तरी पण ओमला किंमत आहे ना. हो हो. मराठीच्या 12 घडीत अंकलिपीची पुस्तक काढा. ओम नावाची वस्तू दिसत नाही मला ओमला किंमत किती आहे माझं म्हणायचं असं आहे काय तुम्ही समजून जा.
अष्टभुजाधारीने कोणाचं तरी लिखाण केलं. अक्षराची निर्मिती केव्हा झाली होती? माझं म्हणणं आहे अष्टभुजाधारी यानं लिखाण केलं कोणाचं तरी, पण अक्षराची लिखाण अक्षर ओळख केव्हा झाली होती? शाहीर साहेब रासमणीची मुनादी चालू आहे. आजही रासमणीची मुनादी चालू आहे. शाहीर साहेब अरे जात्रामध्ये 13 प्रकारचे वेद कारण दिले आहेत. फिलॉसॉफर या फिलॉसॉफरनं फिलॉसॉफी तयार केली, तत्वज्ञान. कार्तिक स्वामी आणि गजानन या पृथ्वीची प्रदक्षिणा घालायसाठी गेले होते. गेले होते. कार्तिक स्वामी आणि गजानन या पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला गेले होते. परंतु या गजाननाला विचार आला, पृथ्वीची प्रदक्षिणा घालली की आपल्या आईच्या भोवती प्रदक्षिणा घालली. आणि त्याच्यावर समजलं आहे जन्नत की कसं म्हणायचं? माँ के कदमों में होती है जन्नत माँ के कदमों में होती है. हो, सारे जन्नत की पूजा माँ के कदमों पे होती है. आणि म्हणून त्या गणपतीनं आपल्या मायाच्या आपल्या आईच्या भोवती प्रदक्षिणा घातली. तरी पण तो गणपती त्या विचारते, गणपती काही विचारते. तो गणपती आपण म्हणतो शेषावरती ही सृष्टी पृथ्वी आहे. हो, या शेषावरती पृथ्वी आहे. तरी पण गणपती म्हणते मला मोठा विचार आला, या पृथ्वीचा वजन किती असेल हा शेष धरू शकते. एवढा वजन? हो, तो शेष पकडते. हो, वजन. मग त्याच्यावर काय उत्तर मिळते? आमचे शाहीर साहेब सांगतील, ऐका काय म्हणतो.
कसं म्हणाले? बरं महावीस नवे सन करावं जाणून. अरे बापरे, बरं वीस नवे सन करावं जाणून. नादी सर्व आधी म्हणे विधीलाही जाणून. नादी सर्व आधी घ्या विधीलाही जाणून. हो काय? याचा विचार करायला पाहिजे, तारतम्य करायला पाहिजे.